हॅलो फ्रेंड, लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल ह्या पाठातील आपण दुसरा पॉईंट डिटर्मिनंट हा आपण आजच्या लेक्चरला शिकणार आहोत. डिटर्मिनंटलाच मराठीमध्ये निश्चयक असं म्हटलं जातं. तर डिटर्मिनंट म्हणजे काय? 4 नंबर ABCD इज अ डिटर्मिनंट. 4 नंबर ABCD जे 4 नंबर जर आपण अशा पद्धतीने मांडले तर त्याला डिटर्मिनंट असं म्हटलं जातं. इज ए डिटर्मिनंट AB and CD are the rows and AC and BD are the column. AB आणि CD ह्या आडव्या ओळी आहेत आणि AC आणि BD हे जे आहेत ते उभे स्तंभ आहेत. हिअर degree of this determinant is 2. Degree of this determinant is 2 because there are two elements, because there are two elements in each column and in each column and two elements in each row. म्हणजे याचा अर्थ काय? ह्या डिटर्मिनंटची डिग्री 2 आहे कारण रो आणि कॉलम मध्ये प्रत्येकी 2 एलिमेंट आहेत. ABCD इज इक्वल टू, आता यांचा तिरकस गुणाकार करायचा. A इंटू D दॅट इज AD minus B into C, BC is the value of determinant. आपल्याला प्रश्न विचारला जातो 1 मार्कासाठी परीक्षेला. क्वेश्चन फॉर 1 मार्क. फाइंड the values of following determinant. फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल इज 5379. हा डिटर्मिनंट दिलाय 5379. खूप सोपं एक्झाम्पल आहे. 1 मार्क आपण सहज मिळवू शकतो बा. तिरकस गुणाकार करायचा आहे. 5 into 9 minus 3 into 7. 5 into 9 5 9 45 minus 3 into 7 3 7 21. मग 45 minus 21. 45 मधून 21 गेले. 5 minus 1 4. 2 minus 2 2. व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 24. सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया. -8 -3 2 4. आता ह्या एक्झाम्पल मध्ये वेगळे पण असे इथे आपल्याला चिन्हांकडे जास्त लक्ष द्यावं लागतं पा. -8 into 4 मायनस, आता इथे मायनस आलाय त्यामुळे आपण कंस घेऊया. कंसामध्ये -3 into 2. -8 into 4 -32. 8 चौक 32 आणि त्याला ऋण चिन्ह आहे. मायनस इंटू ब्रॅकेट 3 2 6 -6
मग आता हा बाहेरचा मायनस आणि आतला मायनस हे झाले -32 मायनस मायनस हा झाला +6. दोन जर विरुद्ध चिन्ह आले तर त्याची आपण वजाबाकी करतो आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. म्हणजे 32 - 6 इट इज अ -26. व्हॅल्यू इज अ -26. नेक्स्ट एक्झाम्पल. आता हा जो एक प्रकार आहे यामध्ये आपल्याला रूटमध्ये दिलं जातं का 2√3 9 2 3√3. काही अवघड नाही आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे फक्त. 2√3 इंटू 3√3 मायनस 9 इंटू 2. आता 2 इंटू 3 हे बाहेरचे जे नंबर आहेत यांचा आपण गुणाकार करून घ्या. ह्या मिक्सर्ड आहेत. आपण सिंपल सर्ड आणि मिक्सर्ड 9वीला शिकलो होतो पहा. 3 दुणे 6 √3 इंटू 3 दॅट इज 9 मायनस 9 टू जा 18 6 इंटू 9चं रूट येतं 3 मायनस 18. आन्सर इज 18 मायनस 18. व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 0. सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याची पुढची पद्धत म्हणजे क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड त्याला आपण म्हणतो. आता क्रॅमर्स रूल सोडवताना ज्या काही पायऱ्या आहेत, ज्या काही स्टेप्स आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण पाहिलंय की जनरल फॉर्म ऑफ द और स्टँडर्ड फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन इज ax plus by plus c is equal to 0. हा आपण स्टँडर्ड फॉर्म पाहिला होता. परंतु आता ह्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सोडवताना जे सायमल्टेनियस इक्वेशन्स दिले जातात तर ते सायमल्टेनियस इक्वेशन मांडताना जे कॉन्स्टंट टर्म जे आहे ते कॉन्स्टंट टर्म उजव्या बाजूला घेतलं जातं. तर हे इक्वेशन आपल्याला ह्या फॉर्ममध्ये लिहावं लागतं. a1x अधिक b1y अधिक इज इक्वल टू c1 अँड a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हे तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट आणि हे तुमचं इक्वेशन नंबर सेकंड. आता हे दोन इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर आपल्याला 3 डिटर्मिनंट काढायचे असतात. तर 3 डिटर्मिनंट डी, पहिला डिटर्मिनंट डी बरोबर. मग आता डी काढताना एक्स आणि वायचे कोइफिशियंट a1 a2 आणि वायचे कोइफिशियंट b1 b2 घेतले जातात. a1 इंटू b2 मायनस b1 इंटू a2. त्यानंतर dx हा डिटर्मिनंट काढताना एक्सचे कोइफिशियंट जे आहेत तर एक्सचे कोइफिशियंट सोडून द्यायचे. मग आपण पहिला लिहायचा स्थिरांक c1 c2 आणि वायचे कोइफिशियंट b1 b2 यांची किंमत जर काढायची म्हटलं तर आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. c1 b2 मायनस b1 c2 आणि तिसरा डिटर्मिनंट जो आहे dy असं म्हटलं जातं. तर dy बरोबर वायचे कोइफिशियंट सोडून द्यायचे. पहिलं लिहिताना a1 a2 c1 c2 यांचाही तिरकस गुणाकार करायचा आहे. a1 इंटू c2 मायनस c1 इंटू a2. मग आता ह्या 3 व्हॅल्यू काढल्यानंतर इथे आपण म्हणायचे बाय क्रॅमर्स रूल, बाय क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स इक्वल टू dx अपॉन d and y is equal to dy upon d is the solution of simultaneous equation. परीक्षेला आपल्याला 3 मार्काला प्रश्न विचारला जातो. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. मग त्याचं एक एक्झाम्पल आपण सोडूया.
5x plus 3y is equal to minus 11 and 2x plus 4y is equal to minus 10. This is equation number first and this is equation number second. आता ह्या इक्वेशनला जर आपण कंपेअर करून घेतलं तर आपल्याला फर्स्ट इक्वेशन पासून 3 व्हॅल्यू मिळतील. ही जी व्हॅल्यू आहे त्याला आपण a1 म्हणणार. a1 is equal to 5, b1 is equal to 3 and c1 is equal to minus 11. हे ऑलरेडी c1 जो आहे तिकडे गेलेला आहे त्यामुळे त्याचं कन्वर्जन करण्याची गरज नाही मिळेल. a2 is equal to 2, b2 is equal to 4 and c2 is equal to minus 10. एक्झाम्पल सोडवताना आपण पहिला डिटर्मिनंट काढतो तो म्हणजे डी. तर डी मध्ये आपण a1 a2 b1 b2 ह्या 4 व्हॅल्यूज घेतो. a1 a2 5 2 3 4 is equal to 5 into 4 minus 3 into 2. 5 4s are 20 minus 6. Value of the D is equal to 14. Value of the D is 14. Next determinant dx. आता dx काढताना तुम्हाला सांगितलंय मी पहिला जो आहे तर पहिला घ्यायचा आहे c1 c2 आणि नंतर घ्यायचा आहे b1 आणि b2. x चे कोएफिशिएंट सोडून द्यायचे. आता c1 c2 तर हा झाला मायनस, तर मायनस मायनस हा झाला प्लस 30 म्हणजे याचा आन्सर आपल्याला मिळेल मायनस 14. मायनस 14 आन्सर आपल्याला मिळेल. dy is equal to dy घेताना dy जो आहे तर dy घेताना आपल्याला पहिला a1 a2 घ्यावा लागतो आणि मग c1 आणि c2 आपण घेतो. तर a1 a2 जे आहे तर a1 a2 ची व्हॅल्यू आहे 5 and 2 and c1 c2 ची व्हॅल्यू आहे minus 11 and minus 10. 5 into minus 10 minus into bracket minus 11 into 2. This is minus 50 minus into bracket minus 22 minus 50 minus minus plus 22. Answer is minus 28. तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली dy ची. dx आपल्याला मिळाला minus 14, dy आपल्याला मिळाला minus 28. बाय क्रॅमर्स रूल x is equal to dx upon d is equal to minus 14 upon 14. X is equal to minus 1 and y is equal to dy upon d. dy ची व्हॅल्यू आपली आलेली आहे minus 28 divided by 14. Y is equal to minus 2 is the solution of given simultaneous equation. मग आपलं उत्तर बरोबर आहे का नाही आपण चेक करू शकतो. x ची किंमत -1 आणि y ची -2 टाकायची आहे. मग 5 into -1 that is -5 and -2 into 3 -6 -5 -6 -11. 2 into -1 -2 plus -8. आन्सर इज -10. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे.
बोर्डाच्या परीक्षेमध्ये ग्रामर सोल्वचं एक्झाम्पल ॲक्टिव्हिटीने सोडवा असं सुद्धा येतं. 3x minus 2y is equal to 3. 2x plus 3y is equal to 16. Find the values of the determinant in the given equation. आता हे एक्झाम्पल तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 15 वरती दिलेलं आहे. हे एक्झाम्पल सोडवताना त्यांनी जिथं बॉक्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये प्रॉपर व्हॅल्यूज ज्या आहेत तर प्रॉपर व्हॅल्यूज प्रॉपर किमती ज्या आहेत त्या जाणं आवश्यक आहे. आता डी हा जो डिटर्मिनंट आहे तर डी या डिटर्मिनंटमध्ये आपण A1 A2 आणि B1 B2 घेतो. तर A1 A2 म्हणजे 3 आणि -2, 3 and -2. दिस इज 2 and 1. 3 1 जा 3, 3 1 3, 3 1 3 आणि -2 into -2 it is a -4. -, 3 plus 4, आन्सर इज 7. तर बॉक्समध्ये तुम्ही डायरेक्टली 7 लिहायचे. dx, मग dx काढताना काय करायचं आहे, एक्सचे कोइफिशियंट सोडून द्यायचे. C1 C2 3 आणि 16 हे आधी लिहायचे. 3 16 -2 1, -2 and 1. आता 3 1 जा 3, 3 आणि 16 2 32, 32 आणि 3 हे झाले 35. इट इज 35. इथे येतील 35. नाव dy, मग dy साठी आपण A1 A2 पहिला लिहितो. 3 and 2, 3 2, 3 and 16, 3 and 16, 3 into 16, 16 3 48, minus 3 2 जा 6, 48 minus 6 दॅट इज 42 म्हणजे 42 इथे येतील. आपल्याला डी ची व्हॅल्यू 7 मिळाली, dx ची व्हॅल्यू 35 मिळाली आणि dy ची व्हॅल्यू 42 मिळाली. व्हॅल्यूज अकॉर्डिंग टू क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू, आता इथं असं लिहू नका dx अपॉन डी, कारण त्यांना x ची किंमत काढायची आहे. मग x इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू 35 आलेली आहे, 35 आणि डी ची व्हॅल्यू 7 आहे. 35 अपॉन 7 आन्सर इज 5. y ची व्हॅल्यू काढताना dy इट इज 42 डिवायडेड बाय d that is 7, it is 6. So x ची व्हॅल्यू इज 5 and y ची व्हॅल्यू इज 6. 5 and 6 इज द सोल्युशन. मग तर बरोबर आहे का नाही हे पण आपण चेक करू शकतो. 5 आणि 6, एक्सच्या जागेवरती 5 टाका. 3 5 15 आणि 6 2 12, 15तून 12 गेले 3 म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. 5 5 2 10 प्लस 6 इज इक्वल टू 16 म्हणजे हे पण आपलं उत्तर 100% बरोबर आहे.